नमस्कार, मी पूनम पाटील. सासू सुनेच्या किचनमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मी आज बनवणार आहे फिश फ्राय. त्यासाठी अर्धा वाटी इतका रवा घेतला आहे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे. मी हे सर्व मिक्स करून घेतले. नंतर मी अर्धा किलो इतके मासे घेतले होते, त्यांना स्वच्छ धुवून घेतले. मासे मी वापरले, या माशाचं नाव आहे चिलापी, पण आमच्याकडे खानदेशमध्ये या माशाला जिलेबी म्हणतात. स्वच्छ धुवून घेतले. नंतर त्याच्यात हळद आणि थोडंसं मीठ टाकून अर्धा ते 1 तास मी याला बाजूला ठेवलं. नंतर आपण याला रव्यामध्ये छान मिक्स करून घेतले. थोडंसं हाताने दाबून घेतले रवा. नंतर छान कडकडीत असं तेल गरम केलं आणि मासे छान फ्राय करून घेतले. कुरकुरीत छान होतात मासे. कुरकुरीत असे फ्राय करून घेतले. हे बघा. नंतर मी गॅसचा फ्लेम हा मीडियमच केला होता. छान असे दोघं साईडने मासे झालेले आहेत आपले. हे बघा. मासे खाणे हे खूप चांगले असतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांसाठी. अशा पद्धतीने मी छानपैकी फ्राय करून घेतले. हे बघा. नंतर लगेच गरमागरम पण खाल्ले. फिश फ्राय पण केले आणि नंतर मी बनवली भाजी, माशांची भाजी बनवली. त्याच्यामध्ये लसूण कुटून घेतले. नंतर 1 चमचा इतके तिखट, हळद टाकली अर्धा चमचा, थोडंसं जिरं टाकलं, छानपैकी कुटून घेतलं. आणि नंतर कढईमध्ये टाकलं थोडंसं तेल, जिरं आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं, कुटून घेतलं होतं ते टाकलं. नंतर त्याच्यामध्येच फ्राय केले हे मासे. नंतर थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि छानपैकी भाजी झाली. माशांची भाजीही खाल्ली आणि फिश फ्रायही खाल्ले. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.